हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। तर आज सकाळी सकाळी झाली सगळी तयारी वावरात जायची। भाकर बिकर बांधून ठेवली, स्वयंपाक बिंपाक झाला, कपडे राहिले पण अजून डोसक्याले फणी नाही। आणि आता जर फणी लावली नाही तर उद्या सकाळ लोक फणी लागत नाही डोसक्याले। ऊन मस्त तपू राहिलं बाहेरचं। आणि आज घेतली मोठी थैली, कारण मोठी थैली घेतली की सगळं अगय पगय राहते। आणि आता सीताफळ आहेत घ्याले हे पा, पण वावरात जायलो त्याचा एकदम गाराच होईल शिरा। सगळे कामं उरकले, घरातले कपडे धुणी भांडे। आता झाली वावरात जायची तयारी। तर आता काही असो का नसो पण भाकर संग खायला 2 कांदे जरूर लागतील मला। तर हे 2 कांदे, बाकी सगळं बांधून ठेवलं आणि ते वावरात गेल्यावर दाखवतो मी। आता झाली सगळी तयारी वावरात जायची। हा भरून ठेवला मी डबा भरून ठेवल्यावर आता आवरतो जरासा पसारा आणि लावतो केसायले फणी। अशा म्हणत जात की बाया, अशा जुन्या बाया म्हणत जात की बा डोसक्याले फणी नाही 4 दिवस झाले। आणि माया असंच होईन बापा, डोसक्याले फणी नाही 4 दिवस झाले, पण आता लावून घेतो मी फणी डोसक्याले। आणि फणी लावायच्या बरोबरच लावून घेतली थोडीशी पावडर, म्हणजे जरासं बरं दिसते रस्त्यानं जाताना। तिकून आल्यावर तर एकदम पिसाट्यासारखा हाल होते। आणि राहिला आता फक्त जॉकेट अंगातलं घ्यायचं आणि स्टॉल। सगळे कपडे घरातच पाहू घालेला, कारण पाणी आलं की मग सगळा पसारा होते, त्यासाठी हे बी टाकतो आता मी थैलीत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चष्मा, कारण घरी तर मी काही लावत नाही। वावरात दिवसभर डोळ्याले राहिला की डोळे जरासे बरं राहतात, घरी मला आठवणच राहत नाही चष्मा लावायची। सगळं आता भरलं आठवणीनं। आणि हे लटकवतो आता बंडीले, कारण की आई सकाळीच गेली बायासोबत आणि रुपी गेली, मीच राहिली एकटी घरी। हे दिलं आता लटकून सगळं आठवणीनं, नाही तर मग वावरात गेल्यावर लय घोर होते। आणि हे कापसाचे कपडे हे बी टाकतो। दिलं सगळं बंडीत टाकून आता ना। आता फक्त बंडी निघली की निघली मी। आणि बाया आमच्या पहा कशा आराम करू राहिल्या मस्तपैकी। आणि ऊनही मस्त तपू राहिला, पण कापूस टाकला भाऊ, पण घरी कोणीच नाही। दादाजन लोक बकरा घेऊन जात नाही, ते लोकच उन्हात आहे कापूस। आणि मग जाईन घरात, नाही तर पाणी आलं की होते बोल, कारण की घरात कोणीच राहत नाही। आज तर इकडलं झाडू नाही राहिलं, बाया असले की हे अशी गडबड होते। आणि आता जराशी गडबडच आहे वावरात जायची, कारण कापूस याच्याचं राहिला आणि पाणी करू राहिलं गडबड। एवढं बोलून आणि पाहून एवढीच थकली मी, तर विचार करा कामं कसे करावं लागत असतील पटापट। चला तर मग आता चला निघलो आम्ही वावरात। आता पोचलो बागकाबादले। रस्ते आता कसे मेरा बतालो काय कायची आता तुम्ही म्हणता बाई आली बाई ननद लवकर आज यास लागते तुमच्या मांग आज हरिकाला बाई मला लवकर आली खरंच हरिकाला
तुमच्या मांग मांग याच लागते असं वाटते कोई वावर होती कोई वावर होती कोई नाही. चला पोहोचलो वावरात आणि चालू आहे जेवणाची तयारी आमची. बरं कालचं पाणी या गायगाव पासून इकडे हो कतरते काय वर आहे मस्त टोक पडला काल ते सांगे ना. काही खंडाच्या बाया बोला म्हणून आल्या. पन्नाटच्या बाया डबल त्या यानं वावर नाही कर रमेश पाटलांनी ओल्या गट होते ते बाई. कपडा नाही तो एखादा. काय करावं या ते का हे हिच्या मागून पाण्याले हात टेकले. पाण्याला लय डोकं कावलं बुवा. हे पाणी असं काऊन करू राहिलं बरं. पहा बरं किती दिवस आजचे दिवस सांगायला एखादं. अरे पाणी तर 29 पासून बंद सांगेला. तरी येऊच राहिलं ना वहिनी ते. पाहायला सांगे बाई आज पाहायला मी आता पाय निघता निघता तुम्ही आल्या जरा मोबाईल सकला तिने मी आता पाय पाणी किती दिवस सांगायला खात नाही काही. ट्रॅक्टर किती फसला माहित आहे का तुम्हाला. दिसला का कुठे ते गीतेच्या वावराच्या पुढे आमचे बंडी कुठून टाकली? कला आहे तशीच काढली गड्ड्यातून. आमचे देखत नव्हता पैसे आता नीरा बंद टेकेला आहे त्याचं असं खाली बुड. जी शेवची भाजी घ्या ना बा वहिनी हो भात घेता का. आज जेवायला आणली खिचडी लोणचं आणि मुंगाची डाळ मस्त कायच्यात करून मेथीच्या भाजीत आणि 2 पोळ्या आणि खिचडीसोबत खायला मिरच्या आणल्या मस्त भाजून. तिला देतो हिरवी मिरची. हे घ्या वहिनी भाजून खिचडी खाता का रात्री. झाला आलो 17 वाजे लोक वापस आले म्हटलं वावरात. काल मला नंदा आले ते बा बरं झालं आपलं सरकं झालं काल बी मग. हे घे बाई खिचडी. बॅनला खराब होईन बाई घरी मी सगळीच आणली गरम करून. बरी आणि घरी कोण खात होतं घरी कोण आहे आता. कोणीच नाही घरी. तिला म्हणलं होतं मी रात्री मी जातो नाही म्हणे ते. जाय मग जाय मग म्हणते आता त्यापासूनच अंग गरम झालं. कोळला रसला ते काही धर का तेवढं चालतं मी कोळला रस्ता असा. मटकेच ट्रॅक्टर जायला तर बघ पुढे त्याला पाणी फेक. खरं पाणी फेकलं रस्त्यावर त्यानं पावटणीच ना दिसे. ती भाकरीच करतात बाई वावरात थैल्यान भाकरी. खोटी हे कोरली हो नवी खडूया.